नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता ताते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज मी करत आहे बाप्पांच्या आवडीचे मोदक. हे मोदक आवरण तर खुसखुशीत आहे आणि सारण मात्र लुसलुशीत आहे. करून बघा एकदा, म्हणजे तुम्हाला मी काय म्हणते ते कळेल. असे हे मोदक करायला सोपे आहेत आणि खायला चविष्ट आहेत. चला तर आता आपण मोदक करायला घेऊयात. मोदकाचा आकार हा बघा किती सुंदर आलेला आहे. या मोदकासाठी मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते चाळून घेत आहे. त्याचप्रमाणे ह्यात मी खुसखुशीतपणा येण्यासाठी 1 कप रवा घेतलेला आहे, बारीक रवा. तरीसुद्धा तो मिक्सरमधनं काढलेला आहे. आणि 2 चिमूट मीठ घालत आहे. त्याचबरोबर 5 चमचे तुपाचं मोहन घालत आहे. अगदी खूप कडकडीत नाही आणि गारही नाही, असं कोमट मोहन घालत आहे. आता आपण हे सगळं थोडं थोडं पाणी घालत मळवून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालू नका. ह्याची कणिक आहे ती थोडी टाईट मळायची आहे. त्यामुळं थोडं थोडं पाणी घालत मळलं की कणिक सैल होत नाही. अजूनपर्यंत तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. अशी ही आपली टाईट कणिक मळून झालेली आहे. ही जरा एक अर्धा तास अशीच झाकून ठेवूयात, म्हणजे छान मुरेल. आता एका पॅनमध्ये अगदी अर्धा टीस्पून तूप घेतलेलं आहे. त्यात ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे. त्यात मनुकेही भाजायला ठेवलेले आहेत. आता हे थोडेसे शेकून झाले की बाजूला काढून घ्यायचं आणि त्याच पॅनमध्ये 2 कप ओल्या नारळाचा चव हा कोरडा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता हे चांगलं परतून घेऊयात. हे अशी प्रोसिजर केल्यामुळं नारळात जो ओलसरपणा असतो तो पहिल्यांदा निघून जातो आणि नंतर आपण गूळ घातला तर त्याला जास्त पाणी सुटत नाही. खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे. आता मी 2 चमचे खसखस भाजून ठेवत आहे. नंतर एका कढईमध्ये 2 कप खवा घेतलेला आहे आणि तोही परतून घेत आहे. रेसिपी अशीच शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला मध्ये मध्ये ज्या टिप्स दिलेल्या असतात त्या लक्षात येतील. ह्यामध्ये जेवढं खोबरं तेवढंच खवा असं प्रमाण घेतलेलं आहे. गूळ मात्र मी थोडासा कमी घालत आहे. तुम्हाला जर समप्रमाणात ठेवायचे असेल तरी चालेल, पण एवढा 1.5 कप गूळ हा योग्य वाटतो. खवा आणि खोबऱ्यामध्ये गोळही चांगला मिक्स करून घेत आहोत. आता हे थोडंसं मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे, परंतु हे पूर्ण गार झाल्यानंतर जर बघितलं तर त्याचा छान मऊसर गोळा तयार होतो. यामध्ये खसखस आणि ड्रायफ्रूट्स घालून घेत आहे. तेही छान मिक्स करून घेते. त्यामध्ये वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड हे गॅस बंद झाल्यानंतर घातलेली आहे. आता कणिक मळून अर्धा तास होऊन गेलेला आहे. ती परत एकदा छान मळून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे 21 गोळे केलेले आहेत आणि 2 गोळे वरती जास्त ठेवलेले आहेत. एक गरंजीसाठी आणि दुसरा
उंदीर मामाच्या मोदकासाठी. असे हे सगळे गोळे करून घेतलेले आहेत. आता सारणही तोपर्यंत थंड झालेलं आहे. त्या सारणाचे पण असे छोटे छोटे गोळे करून घेत आहे. आता आपण मोदक करायला घेऊयात. हे मोदक करणं फारच सोपं आहे. अशी पुरी लाटून घ्यायची. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, अशी मध्यम जाडीची ही पुरी लाटून घ्यायची. त्यामध्ये हे मी आपलं सारण भरत आहे आणि मोदकाचा आकार कडेने कणकाच्या पुरीला देत आहे. असा हा आकार बाहेरून दिल्यानंतर मोदक छान बांधून घ्यायचा. मोदक पूर्णपणे बंद करणे याला मोदक बांधून घेणे असंही म्हणतात. हे बघा, असं मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही मोदक करा. मोदकाच्या जितक्या पाहिजेत तेवढ्या तुम्ही कळ्या पाडू शकता, पण जेवढ्या कळ्या जास्त तेवढा मोदक मोठा होतो. म्हणून प्रमाणात मोदक केला तर खायला द्यायलाही आणि आपल्याला खायलाही प्रमाणशीर होतं. अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेत आहे आणि नंतर आपण ते मोदक तुपामध्ये तळायचे आहेत. तुपामध्ये तळलेला मोदक हा बरेच दिवस खुसखुशीत राहतो आणि चवीलाही छान लागतो. तेलामध्ये तळले तरी चालणार आहेत. ज्यांना तूप आवडत नाही त्यांनी तेलामध्ये तळावे. अशा प्रकारे मी जवळजवळ 22 मोदक आणि एक छोटीशी कानवला म्हणजे मुरडीची करंजी, त्याला अशी नंतर मुरड घालून घ्यायची. त्याला मुरडीचा कानवला किंवा मुरडीची करंजी असं म्हणतात. आपले सगळे मोदक आता करून झालेले आहेत. ते आपण मंद आचेवरती तळून घेऊयात. कढईमध्ये तूप तापून झालेलं आहे आणि आता हे मोदक तळून घेत आहे. हे मोदक जरा खरपूस केले तर बरं होईल. ज्यांना काही गुलाबी कलर किंवा आवडत नसेल त्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे तळावे. अशा प्रकारे हे मोदकसुद्धा अगदी थोड्या वेळात तळून निघतात. पुन्हा एकदा आपल्याला रिक्वेस्ट करते, अजूनपर्यंत तुम्ही जर A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा एकदा भेटीन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.